नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश सुरेश सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल की आपण आपले इन्स्ट्रुमेंट सर्व्हिसिंगला दिले होते. तर ते आता एक आठवडा पूर्ण झाला आहे त्या गोष्टीला आणि आज आपण ते इन्स्ट्रुमेंट आणायला चाललो आहे आपल्या RJ ग्राफिक्समध्ये डोंबिवलीला, जिथे आपला राजदादा आणि राहुल दादा यांना तुम्हाला भेटवलं होतं आणि त्यांनी सगळं काम वगैरे आपलं केलेलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं. आणि त्यांचा काल मेसेज आला होता की उद्या या करून. तर आज आम्ही निघतोय, मी, अमर, आर्यन, सध्या तरी आम्ही 3 जणच आहे. तर पहिलं आपल्याला तिकडे जायचं आहे, इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आहेत आणि काय कसं काय ते बघायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथून टेम्पो करू, पोर्टल करू, इकडे येऊ. इकडे आपले मग मेंबर्स जे कोण अवेलेबल असतील त्यांना बोलू आणि तुम्हाला मग दाखवेनच इन्स्ट्रुमेंट आपले कसे काय तयार झालेले आहेत. इन्स्ट्रुमेंट कसे काय तयार झालेले आहेत ते तुम्हाला दाखवेन. आणि आम्ही आपल्या इन्स्ट्रुमेंटचा फर्स्ट लुक बघितला आहे, तो तुम्हाला पण दाखवू. आणि आम्ही खूप खुश आहे ते बघूनच. तर ते तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. आणि बस आपला आजचा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. आज आम्ही 3 जण आहे, ट्रेननी चाललो आहे. आता ट्रेननी जाऊ, येताना पोर्टलनी यायचं आहे. तर ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त काय दाखवणार नाही, घरी सामान आणू, पूजा वगैरे करू थोडीशी आपल्या सामानाची पूर्ण. आणि तो पण तुम्ही आपला व्लॉगमध्ये बघा पुढे. ठीक आहे, चला आता मी निघतो. अमर भाई, तुला काय बोलायचं आहे का? चेहऱ्यावरच आनंद बघा त्यांच्या. आणि आर्यन भाई आपले तयार होतात तिकडे. तर निघूया, रस्त्यात पण भेटू, तिकडे गेल्यावर पण भेटू आणि घरी आल्यावर पण भेटू. चला. तर पब्लिक, आम्ही ना घाटकोपर स्टेशनला आता पोचलो आहे आणि झटपट निघालो. थोडासा चिरीमिरी पाऊस पण भेटला आम्हाला. तर आता आपण पटकन ट्रेन पकडूया, तिकीट वगैरे काढलं आहे आणि निघूया डोंबिवलीला जायला. फुल गर्दी आहे ट्रेनला, मेगा ब्लॉक असल्यामुळे. आणि आम्ही निघायचा टाईम पण चुकीचा घेतला आहे, पण गर्दीतूनच आपल्याला जावं लागणार. फुल गर्दी, फुल जाम आहे, फुल जाम. अमर कुठे दिसतोय? डोंबिवलीला उतरलो आता आम्ही आणि जाम हाल एवढ्या गर्दीतनं तुफान आलो आहे ना. तर आपल्याला वेस्टला जायचं आहे आणि वेस्टवरून आपल्याला रिक्षा पकडायची. खाली झाली तिथं एस्केलेटर. ही एक्झिट आहे जिथून आपण त्या दिवशी पण आपण डोंबिवली स्टेशनमध्ये एंटर केलं होतं. आणि तिकडून पुढं आलात ना की डाव्या साईडला गेलात की तिथं शेअरिंग रिक्षा आहे. आणि देवीचा पाडा करून त्या एरियाचं नाव आहे, जिथं आपलं RJ ग्राफिक्सचं वर्कशॉप आहे. कारण लास्ट टाईम आपण ब्लॉग बनवलं त्यामध्ये आपल्याला सांगता नव्हतं आलेलं की त्यांचा ॲड्रेस काय प्रॉपर. तर त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला मी सांगतो आहे त्यांचा ॲड्रेस पूर्ण. तर देवीचा पाडा लक्षात ठेवा, देवीचा पाडा एरियाचं नाव आहे. आणि उमेश नगर आणि अजून काय होतं सत्यवान चौक, हे 3 सांगितलात कोणी तर तिकडे शेअरिंग रिक्षा घेऊन द्याल. तर आता आपण तिकडे चाललो आहे. डोंबिवली स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर डाव्या साईडला डाव्या हाताला गेलात की शेअरिंग रिक्षा आहेत. आता रिक्षात बसू आणि मग बोलू. चल तिकडं घेऊ. रिक्षा भेटली, भाई भेटलाय, भाई नुसता भेटलाय, गर्दीत पण भेटलाय. कुठं भेटलाय ते तुम्ही समजून घ्या. खच्ची झालाय सगळे इकडं. तर पब्लिक, हा बंगलो लागतो
आणि या बंगलोच्या समोरच आपलं वर्कशॉप आहे. काय रे नाव? बाबू शेठ हाऊस. त्यांच्या जस्ट समोर अपोजिट हा जो गाळा आहे तो आपला RJ ग्राफिक्सचा वर्कशॉप आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन त्यांना भेटूया. आपला सेटअप पण बाहेरच ठेवलेला आहे, आपण बघू मस्तपैकी आणि तुम्हाला नंतरच दाखवेन सेटअप. पहिला आम्ही बोलणं वगैरे करतो सगळं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवेन. पब्लिक आपलं इन्स्ट्रुमेंट आपल्याला भेटलेले आहेत, सगळं आम्ही चेक वगैरे केलं आहे, व्यवहाराची पण सगळं झालेलं आहे आणि खूप भारी असा लुक आला आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटला आणि खूप सुंदर असं काम केलं आहे. कुठे गेला तो दादा? काय शोधतोय? ब्लॉग आपला राजदादा आणि खूप छान असं काम केलं आहे दादानी आणि खूप खुश. जसं आम्ही एक्सपेक्ट केलेलं तसंच आम्हाला भेटलं आहे आणि तुम्ही पण नक्की विजिट करा RJ ग्राफिक्सला. काय काम असेल तर आणि कुठल्या पण इन्स्ट्रुमेंट बँजो संदर्भात जर तुम्हाला काय असेल डाऊट तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. हो नक्की. आणि काय डाऊट असेल तर ग्राफिक्स किंवा स्पंजिंग किंवा सर्व्हिसिंग सुद्धा करून घ्यायची असेल तर या, फक्त आधी सांगा, कारण की आता बघू शकता काम तर चालूच आहे. फुल लोड आहे भाई, फुल लोड आहे. विरारवरून आलेले आहेत, घाटकोपरवरून आलेला आहे. त्या सेटअप आम्ही बाहेरच काढून ठेवलाय. सेटअप पण बघू शकता, तो दाखवले फुटेज दाखवले तुम्हाला. आज तुम्हाला मस्त प्रॉपर सिनेमॅटिक शूट दाखवतो आपल्या सेटअपचा आणि घरी जाऊन सगळं आपण चेक करू पुन्हा एकदा, आवाज वगैरे दाखवेन कसं काय झालं. आता पाऊस पडतोय त्यामुळे आम्ही काय इथं आता बाहेर काढलं नाही सेटअप. टेम्पो येतोय, टेम्पो घेऊन आपले बाबा पण आहेत. बाबांचा पण खूप मोठा हातभार आहे या इन्स्ट्रुमेंट्स बनवण्यामध्ये आणि खूप सुंदर असं काम केलं भाई. आम्ही जाम खुश आहे आणि आम्ही नक्की पुन्हा काय काम असेल तर नक्की RJ ग्राफिक्सला व्हिजिट करू. आणि आपला दादा कुठे गेला? दादा तर थँक्यू दादा. तर आपण आता टेम्पो येतोय, मग निघूया आणि घरी जाऊन भेटूया. आपल्या बसायला तर पब्लिक आम्ही फायनली निघालोय आणि आपला सेटअप कसा आहे? चुम्मा लवली चुम्मा चापटी ग्रुप सारखं लवली भाई, लवली ग्रुपने भाई, लवली ग्रुप सारखा लवली आणि खूप कडक सेटअप बनवलाय. नुसती ग्राफिकच नाही कडक केले, पण सामानाचं जे सर्व्हिसिंग आम्ही एक्सपेक्ट केलेलं नंतर तसं सगळं सर्व्हिसिंग पण एकदम कडक झालेलं आहे. तर घरी जाऊया आपण, थोडंसं आपल्या नवीन सेटअपचा नवीन वारशासारखं पूजा वगैरे करू आणि घरी गेल्यावर भेटूया. पाऊस पडतोय त्याच्यामुळे घरी जाऊ पहिला आणि मग निघालोय. फुल गावी जायची फिलिंग आहे, फुल गावी जायची. आम्ही 3 जण बसलोय आणि फुल खराब रस्ते, गाड गुड नुसता हलतोय. स्पीड ब्रेकर लई बेकार आणि तरी पण आम्ही चाललोय एन्जॉय करत, गप्पा गोष्टी करत. आपण बघूया कधी पोहोचायला होता आणि त्यात पाऊस. नो वर्ड्स. तुझ्याकडे आहेत पावसासाठी काय शब्द? पावसाने तुला बी काय पावसाने बोला काय नाही. अमरच्या आत्माचा कवी जागा होतोय अमरच्या आतला. पाऊस जरा जास्त असं दरवर्षी वाटतं.
हे काय ते कचरू 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 आला. समजलं. रिवाइंड करून बघू शकता तुम्ही. रिवाइंड करून बघा अमर काय बोललाय. बोल 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 बोल. मनोमिलन स्वरछेडे. अरे आपला काय लोचन मजनू. लोचन मजनू. अरे हायवे नाही. क्या है संगीत रसिको. क्या है संगीत. हा हिवाळा बोलायचा की उन्हाळा बोलायचा की पावसाळा बोलायचा काय समजत नाही. एवढा घाण पाऊस आलाय ना. एवढा घाण पाऊस म्हणजे एकदम घाणेरडा पाऊस आलाय. पावसाळ्यात पण असा पाऊस नसतो. काय दिसत नाही. मागचं पूर्ण ब्लर झालंय. फ्रंटचे 4-5 गाड्या 10-12 गाड्या दिसतात. तुम्हाला दाखवतो बघा काय हा पाऊस आहे. आले तूफान किती जिद्द ना सोडली. झेप घेतली आकाशी सफले झाली पुरी. अमर बोल ना. अमर गाणं नाही. अमरच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. घोडा थकला असला तरी कळलं का. हा हे कुठेतरी वाचलं नाही वाटत. म्हणजे अमर घोडा. अमर घोडा की आपण कुत्रे. पब्लिक फायनली आम्ही घरी पोहोचलोय. घरी म्हणजे एरियामध्ये पोहोचलोय. धक्के बुक्के खात कमरेची पूर्ण वाट लागलेली आहे. तर आपण आता उतरूया. पोरं सगळे आलेले आहेत आणि मस्त भेटूया. हे लाईट आहेत बाई. घरी आलोय फायनली आणि सेटअप वगैरे घेऊन आणि आपली पब्लिक सगळे आलेले आहेत. आता पहिला सेटअप सगळा लावून घेऊया प्रॉपर आणि त्याच्यानंतर त्याची छोटीशी आपण पूजा करूया. सुनीलला मोठ्या छोटे ठेवतो ना. हा बाई कुठे आहे. बाई कुठे आहे. दिसत नाही. हा दिसलं. 100 रुपयाला सेट आहे पुरा. याच्यामध्ये पण येतात कानेरीमध्ये डबल ग्लास वगैरे. हा ते मस्त पान आहे. तिकडे आहे. जागा नको आहे. हे भाई स्पायडरमॅन बनला. हा सगळ्यांवर एक एक फुल ठेव. ह्याच्यावर पण ठेवा.
इकडं पण ठेवा अंबर. अरे यार खरंच मजा आली. कीबोर्ड आला नव्हता पण काय कुणीही गडबड करू नका, पेढा सगळ्यांना भेटणार आहे. आचार्य कॉलेज एक सोडून पाणी हे करायचं थोडासा ओढ. बाजूला टाकू. अरे असं काही नाही. फोड फोड. A few moments later. पब्लिक आपलं सगळं पूजा पाठ वगैरे सगळं झालेलं आहे. सेटअप वगैरे आम्ही वरती ठेवला आहे आणि तुम्ही बघितलंच आपल्या सेटअपचा न्यू लुक. तर कसा वाटला तो कमेंट करून तुम्ही सांगा नक्की. आणि आपण सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली, त्यासोबत ग्राफिक पण करून घेतलं आपल्या सेटअपला. आणि ॲक्च्युली आमचं ग्राफिकचं आधी ठरलं नव्हतं, पण अचानक भयानक आम्ही ते ठरवलं, प्लॅनिंग केला आणि ग्राफिक पण आम्ही करून घेतलेली. आणि खूप म्हणजे खूप कडक असा लुक आला आपल्या इन्स्ट्रुमेंटला. त्यासाठी आपल्या राजदादाचं खूप मनापासून धन्यवाद करतो, आपल्या पूर्ण कलाप्रेमी आर्टिस्टकडनं. आणि RJ ग्राफिकला तुम्ही पण सुद्धा जे आपले बँजोचे व्ह्युअर्स आहेत त्यांनी नक्की विजिट करा. बँजो रिलेटेड काय काम असेल खूप छान असं, खूप सपोर्टिव्ह आहेत ते. आणि इवन तुम्हाला सजेशन वगैरे पण देतील ते, की काय करायचं काय नाही वगैरे. त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली, खूप सांगितलं, इन्स्ट्रुमेंटबद्दल माहिती पण दिली. आणि आपण बनवून घेतलं सामान त्यांच्याकडनं. आणि पुढे पण काय असेल तर आपण नक्की त्यांच्याकडेच जाऊ पुन्हा एकदा आणि नक्की पुन्हा एकदा विजिट करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून सांगा. आपल्या इन्स्ट्रुमेंटचा न्यू लुक कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि कुठला पण इव्हेंट वगैरे असेल, ऑर्डर, लग्न, हळद, बड्डे वगैरे सगळे, तर त्याची पोस्ट पण ऑलरेडी आपल्या ग्रुप आयडीवरनं टाकलेली. तर कोणाला आपल्या कलाप्रेमी आर्टिस्टला नक्की कॉन्टॅक्ट करा कुठल्याही कार्यक्रमासाठी. आपण खूप वाजवतो कसे हे तुम्ही बघितलंच आहे. आपण नक्की काय बोलतो ऑर्डर वगैरे घेऊ आणि सोबत वाजू. आणि असंच आपण आपलं नाव करूया. आणि असं बोलून मी आता व्लॉग आपला एंड करतो आणि भेटू पुन्हा कडकवाल्या व्लॉगमध्ये. तोवर टाटा, बाय बाय, गुड नाईट पब्लिक.